आणि आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 100 बातम्यांमधून। लोकसभा निकालानुसार विधानसभा निवडणुकांचा विचार केला तर राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार। लोकसभा निकालानुसार महाविकास आघाडी 158 जागा मिळण्याचा अंदाज, तर महायुतीला 127 जागांवर यश मिळण्याची शक्यता। लोकसभेमध्ये महायुतीच्या तब्बल 84 आमदारांच्या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी पुढे। भाजपच्या 105 पैकी 42 आमदारांच्या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीला लीड मिळालं। लोकसभा निकालावर आधारित विधानसभेचा पोल। शिंदेंच्या 40 पैकी 17 आमदारांच्या भागातून महाविकास आघाडीला मताधिक्य। अजितदादांच्या 40 पैकी 25 आमदारांच्या विधानसभेमध्ये महायुती आघाडीवर। महायुतीतले अनेक दिग्गज आपल्याच मतदारसंघातून लीड देण्यात अपयशी। महाविकास आघाडीतील अनेक बड्या चेहऱ्यांच्या विधानसभेमध्ये महायुतीला आघाडी, तर लोकसभेनुसार सर्वाधिक फटका अजित पवार गटातील नेत्यांना। लोकसभेनुसार अब्दुल सत्तार, तानाजी सावंत आणि उदय सामंत यांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये शिंदे गट पिछाडीवर। सिल्लोड, परंडा आणि रत्नागिरी विधानसभेमध्ये शिंदे गट पिछाडीवर। लोकसभा निकालानुसार वैभव नाईक, ऋतुजा लटके, शंकरराव गडाख, उदयसिंह राजपूत अशा 4 विधानसभा मतदारसंघांमध्ये ठाकरे गटाची पीछेहाट। लोकसभेच्या निकालानुसार महाविकास आघाडी रवींद्र धंगेकर, विकास ठाकरे आणि कुणाल पाटील यांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये मोठ्या मताधिक्यानं काँग्रेसची पिछाडी। लोकसभा निकालानुसार अजित पवार गट 7 विधानसभा मतदारसंघामध्ये पिछाडीवर। दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, नवाब मलिक, माणिकराव कोकाटे, दत्तात्रय भरणे या बड्या नेत्यांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये अजित पवार गट पिछाडीवर। भाजपनं मोठे पत्ते स्वतःकडे ठेवले, हलके पत्ते मित्रपक्षांपुढे फेकले। घटक पक्षांना फेकलेले हलके पत्तेच भाजपला भारी पडणार। घटक पक्षांच्या आत्मे आताच अस्वस्थ, सामनातून मोदी सरकारवर टीका। आंध्र प्रदेशमध्ये सरकार स्थापनेच्या हालचाली। टीडीपीचे अध्यक्ष चंद्रबाबू नायडू आजच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार। अभिनेते पवन कल्याण आंध्र प्रदेश मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक, तर 5 कॅबिनेट मंत्रिपदाची देखील मागणी केली असल्याची माहिती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चंद्रबाबू नायडू यांच्या शपथविधीसाठी उपस्थित राहणार। आज चंद्रबाबू नायडू यांचा शपथविधी। मोहन चरण मांझी ओडिशाचे नवे मुख्यमंत्री होणार। मोहन मांझी आज ओडिशाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार। भाजपकडून 2 उपमुख्यमंत्री देखील शपथ घेणार। संसदेचं विशेष अधिवेशन 24 जून ते 3 जुलै दरम्यान होण्याची शक्यता। राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार प्रस्तावाचा देखील अधिवेशनात समावेश। अधिवेशन काळामध्ये खासदारांचा शपथविधी, लोकसभा अध्यक्षांची नियुक्ती होणार। 18व्या लोकसभेचे अध्यक्षपद दक्षिण भारताकडे जाण्याची शक्यता। भाजपच्या डी पुरंदेश्वरी यांच्या नावाची चर्चा। डी पुरंदेश्वरी या टीडीपीचे नेते चंद्रबाबू नायडू यांच्या मेहुणी। भाजपला नवा कार्यकारी अध्यक्ष मिळण्याची शक्यता। जेपी नड्डांची मंत्रिपदी वर्णी लागल्यानं भाजप नवा कार्यकारी अध्यक्ष नेमणार। 14 जूनला दुपारी महाराष्ट्र भाजपची महत्त्वपूर्ण बैठक। देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार यांच्या नेतृत्वामध्ये बैठक, तर विधानसभा निवडणुकीच्या तयारीसंदर्भात रणनीतीची चर्चा होण्याची शक्यता। प्रचारावेळी ज्या पद्धतीनं टीका झाली त्यातून समाजामध्ये द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न झाला। प्रचारातील अतिरेकावरून दूर होत समस्यांवर चर्चा व्हावी, मोहन भागवतांचे सरकारला खडेबोल। शरद पवार आज पुरंदर आणि इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर। दुष्काळी भागाची शरद पवार पाहणी करणार। ठाकरे गटाच्या 288 विधानसभा संपर्क प्रमुखांची आज महत्त्वाची बैठक। दुपारी 12:30 वाजता उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये सेना भवनात बैठकीचं आयोजन। महाविकास आघाडी विधानसभेमध्ये चांगली कामगिरी करणार। गद्दारांनी स्वतःसाठी सर्व लुटलं, पण राज्याला काहीच मिळालं नाही। आदित्य ठाकरेंची शिंदेंच्या शिवसेनेवर टीका। अमोल कोल्हे यांच्या नागरी सत्कार कार्यक्रमामध्ये ठाकरे गटाची घोषणाबाजी। अमोल कोल्हे यांच्याकडून आंबेगाव विधानसभेतून देवदत्त निकम यांचा भावी आमदार म्हणून उल्लेख, तर ठाकरे गटाचे सुरेश भोर यांचा देवदत्त निकम यांच्या नावावर आक्षेप। जळगावमध्ये खेळाडू आणि क्रीडा संघटनांचा रक्षा खडसे यांना केंद्रीय क्रीडा राज्यमंत्रीपद मिळाल्याबद्दल जल्लोष। फटाके फोडत जल्लोष साजरा। मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज 5वा दिवस। प्रकृती खालावल्यानं मध्यरात्री मनोज जरांगे यांनी उपचार घेतले। बीपी शुगर प्रचंड खालावल्यानं जरांगे यांच्यावर सलाईन लावून उपचार। गोड बोलून माझा काटा काढण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू। सरकारला जाणीव असती तर मागणीची दखल घेतली असती। मनोज जरांगे यांचे राज्य सरकारवर गंभीर आरोप। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रामध्ये दमदार पावसाची प्रतीक्षा कायम। पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 5.64% जलसाठा। पाणी जपून वापरण्याचं आवाहन।
मुंबईमध्ये कमी वेळेत जास्त पाऊस पडणार, जुलै महिना मोठ्या पावसाचा असणार, मुंबई प्रादेशिक हवामान खात्याचा अंदाज. मुंबई कोस्टल रोडचा दुसरा बोगदा सुरू झाल्यापासून 13,000 वाहनांचा प्रवास. बोगदा सुरू झाल्यानं दक्षिण मुंबईतून उत्तर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना मोठा दिलासा. खारघरमधील पांढरकवडा धबधब्यावर पर्यटकांना बंदी, पावसाळा संपेपर्यंत धबधब्यावर नो एंट्री. धबधब्याजवळ पोलिसांचा बंदोबस्त तैनात. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणावर 1 लाख कोटींपेक्षा अधिकचं कर्ज, तर मुंबई महापालिकेकडे 4,000 आणि सरकारकडे 3,500 कोटींची थकबाकी. वसुलीसाठी MMRDAकडून पाठपुरावा. मुंबई महानगरपालिकेकडून पावसाळ्यामध्ये डेंग्यू आणि मलेरियासह इतर आजार रोखण्यासाठी उपाययोजना. पालिका फोकाय पद्धतीचा अवलंब करण्यात येणार, तर सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या परिसरावर लक्ष. मुंबईतील पालिका रुग्णालयांमधील झिरो प्रिस्क्रिप्शन योजनेची रखडपट्टी. लोकसभेच्या आचारसंहितेनंतर आता मुंबई पदवीधर निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे योजना लांबणीवर. 10 मिनिटाच्या पावसानं कल्याण डोंबिवली तुंबली. पालिकेच्या नालीसफाईची पोलखोल. पालिका अधिकाऱ्यांना मनसे कार्यकर्त्यांनी जाब विचारला. ठाण्यातील फ्लॉवर व्हॅली सर्व्हिस रोडवरील एक होर्डिंग धोकादायक अवस्थेत. महापालिकेकडे तक्रार करत होर्डिंग तात्काळ हटवण्याची नागरिकांची मागणी. नवी मुंबईतल्या नेरूळमध्ये मध्यरात्री दुचाकीमधून पेट्रोलची चोरी. पेट्रोलची चोरी करणाऱ्या चोरट्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल. पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये नीरा डाव्या कालव्याच्या खोदकामामुळे शेतकऱ्यांचं नुकसान. झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. पुण्याच्या भोरमध्ये कृषी विभागाकडून शेतकऱ्यांसाठी बांबू आणि औषधी वनस्पतींच्या उपयोजकताविषयी कार्यशाळा. शेतकऱ्यांचा आर्थिक स्रोत वाढवण्याच्या हेतूनं कार्यशाळेचं आयोजन. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या ताफ्यातील बसची संख्या घटली. गाड्यांची संख्या कमी होत असल्यानं अनेक मार्गांवरील बस फेऱ्या बंद करण्याच्या हालचाली. प्रवाशांचे मोठे हाल होणार. पुण्यामध्ये PMPML बसच्या एकूण 6 मार्गांचा विस्तार होणार. शहरामध्ये प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता प्रशासनाचा निर्णय. पुणे पालिका आपत्ती व्यवस्थापन विभागातील 39 पैकी 33 पदं रिक्त. केवळ 16 कर्मचारी कार्यरत. मुसळधार पावसामुळे सिंहगड परिसरातील अनेक भागामध्ये वीज पुरवठा खंडित. नागरिकांची चांगलीच तारांबळ. नागपूर मध्यवर्ती कारागृहामध्ये 2 गटात टोळी युद्ध. अपशब्द वापरल्यानं 2 गटातील कैद्यांचा एकमेकांवर प्राणघातक हल्ला. 3 कैदी जखमी झाल्याची माहिती. आषाढी यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळ 5,000 विशेष ST बसेस सोडणार. ग्रुप बुकिंग असलेल्या कोणत्याही गावातून पंढरपूरसाठी बस मिळणार. पंढरपूरमध्ये विसाव्यासाठी भक्तांसाठी नव्यानं मंडप उभारला. अत्याधुनिक पद्धतीनं मंडपची उभारणी. भाविकांचं ऊन, वारा आणि पावसापासून संरक्षण होणार. देहूतील संत तुकाराम महाराज संस्थानच्या विश्वस्तांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पालखी सोहळ्याच्या प्रस्थानासाठी उपस्थित राहण्याचं निमंत्रण. 28 जूनला पंढरपूरकडे संत तुकाराम महाराज पालखीचं प्रस्थान होणार. विदर्भातील पंढरी असलेल्या कौंडण्यपुरातील माता रुक्मिणीची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ. 45 दिवसांचा पायी प्रवास करत 14 जुलैला पालखी पंढरपुरात दाखल होणार. बीडच्या माजलगाव, अंबाजोगाईसह वडवणी परिसरामध्ये मुसळधार पावसाची हजेरी. नद्या दुथडी भरून वाहू लागल्या, तर विहिरींना देखील पाणी आल्यानं शेतकरी सुखावला. धुळे जिल्ह्यातील अकलाड शिवारामध्ये मुसळधार पावसाची हजेरी. नदे नाले तुडुंब भरून वाहू लागले. शेतकऱ्यांची आता पेरणीसाठी लागली. पहिल्या पावसातच कराड खोडशीमधील ब्रिटिशकालीन बंधारा ओव्हरफ्लो. प्रवाहित झालेला बंधारा पाहण्यासाठी कराडमधील नागरिकांची देखील मोठी गर्दी. अहमदनगरच्या सुबा बसस्थानक परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचलं. बसस्थानकाजवळून जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी. वाहनधारकांना मनस्ताप. पुण्याच्या माळशेज घाटामध्ये दरड कोसळल्यानं चुलता आणि पुतण्याचा मृत्यू. घाटातून प्रवास करत असताना रिक्षावर दरड कोसळल्यानं दुर्घटना. रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील अस्थान धनगरवाडीमध्ये दरड कोसळली. डोंगराळ भागामध्ये भूस्खलन सुरूच. नाशिकच्या मालेगावातील अंजन वडेल्ला परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस. मुसळधार पावसामुळे नद्या नाल्यांना पूर, तर चांदोडमध्ये पावसानं द्राक्ष बागेचं प्रचंड नुकसान. पश्चिम विदर्भामध्ये आज मान्सूनचं आगमन होण्याची शक्यता. यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, अकोल्यामध्ये मान्सूनचं आगमन होण्याचा अंदाज. नागपूरच्या काही भागामध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची हजेरी, तर काही भागात अद्यापही पाऊस नाही. नागपूरकरांना यंदा चांगल्या पावसाची अपेक्षा. अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यामध्ये अंगावर वीज पडून 2 शेतकऱ्यांचा मृत्यू. तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यामुळे झाडांची देखील मोठी पडझड. अमरावतीमध्ये वीज पडून 6 वर्षीय मुलीचा मृत्यू. छतावर असताना वीज पडल्यानं चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू.
हिंगोलीमध्ये अनेक भागामध्ये मुसळधार पाऊस, विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी, शेतकऱ्यांमध्ये मोठा उत्साह. संगमनेर तालुक्यासह परिसरामध्ये पावसाची जोरदार हजेरी, पावसाच्या प्रतीक्षेमध्ये असणाऱ्या बळीराजाला मोठा दिलासा. डॉक्टर पतीच्या त्रासाला कंटाळून डॉक्टर रुचा रुपनरची आत्महत्या. पंढरपूरच्या सांगोला तालुक्यातील धक्कादायक घटना. MRI मशीन विकत घेण्यासाठी डॉक्टर सूरज रुपनकरून पत्नीचा छळ, आरोपीला अटक करण्याची मागणी. सोलापूरच्या करमाळ्यामध्ये मोटार रिवायडिंगच्या दुकानामध्ये चोरी, अज्ञात चोरट्यांकडून विरोधात गुन्हा दाखल. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात काय. मोटारसायकल चोरणाऱ्या टोळीला पकडण्यामध्ये पालघरच्या तलासरी पोलिसांना यश. 3 आरोपी अटकेत, 17 मोटारसायकल जप्त. रत्नागिरीतील कौशल्य विकास केंद्राचा बोगस कारभार आता उघड. कौशल्य विकास परीक्षेमध्ये 2 दिवसात 50 डमी विद्यार्थी. कौशल्य विकास केंद्रावर मोठा घोटाळा उघड. नंदुरबार जिल्ह्याच्या काही भागामध्ये पावसाची हजेरी. पावसाच्या हजेरीनं मिरची लागवडीला आता सुरुवात. यंदा देखील जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात मिरचीची लागवड होणार. पावसाला सुरुवात झाल्यानं शेतकऱ्यांकडून आता शेती कामासाठी लागणाऱ्या साहित्यांची खरेदी, बाजारात मोठी गर्दी. नंदुरबार जिल्ह्यामध्ये 1,09,560 घरकुलं बांधकाम पूर्ण. 90% घरकुल पूर्ण तर उर्वरित घरांचं काम सुरू. पंतप्रधान आवास योजनेमुळे गोरगरिबांना हक्काचं घर मिळालं. नंदुरबार शहरामध्ये फॅन्सी नंबर प्लेटच्या वाहनांचा सुळसुळाट. विना नंबर प्लेट आणि फॅन्सी नंबर प्लेट मोटरसायकल धारकांवर वाहतूक शाखेची कारवाई. धुळ्याच्या अक्कलपाडा धरणामध्ये 25 TMC पाणीसाठा शिल्लक. शहरावर पाणी टंचाईचं मोठं संकट. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कैऱ्यांची आवक वाढली. लोणचं बनवण्यासाठी महिलांची लगबग. जळगावात कोथिंबीर आणि हिरव्या मेथीच्या भाजीची 100 पार. गृहिणींचं बजेट कोलमडणार. अवकाळी पावसामुळे भाजीपाल्याची आवक घटली. गोंदिया जिल्ह्यामध्ये शालेय विद्यार्थ्याला गणवेशाची जोडी दिली जाणार. बचत गटाच्या माध्यमातून गणवेश तयार करण्यात येणार. महिला विकास महामंडळ 76,791 गणवेश तयार करणार. नीट परीक्षेतील घोटाळा प्रकरणाची पुढील सुनावणी आता 8 जुलै रोजी. परीक्षा रद्द करण्याच्या याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली. नीट निकालातील गोंधळ आणि विद्यार्थ्यांमधील नाराजीच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणांनी खबरदारी घ्यावी. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या राज्यातील पोलीस प्रशासनाला सूचना. नीटच्या परीक्षा म्हणजे भ्रष्टाचाराचं केंद्र. नीटच्या परीक्षा रद्द करून मेडिकल कोटा पूर्वेप्रमाणेच भरावा. नाना पटोले यांची मागणी. नीट परीक्षेमध्ये 67 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्क कसे मिळतात? नीट परीक्षा आता दलालांच्या ताब्यात गेली आहे का? अमित ठाकरेंचा सोशल मीडियावर पोस्ट करत सवाल. लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी होणार भारताचे नवे लष्कर प्रमुख. 30 जूनला उपेंद्र द्विवेदी पदभार स्वीकारणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी नॉर्थ ब्लॉकमधील कार्यालयामध्ये पदभार स्वीकारला. शहांनी दुसऱ्यांदा स्वीकारला गृह मंत्रालयाचा पदभार. अमित शहा महाराष्ट्राच्या सहकार विभागाचा आढावा घेणार. शहांनी बोलावली 14 तारखेला दिल्लीमध्ये बैठक. महाराष्ट्रातील सहकार अडचणी आणि समस्या यावर बैठक होणार. उत्तर प्रदेशातील समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव पूर्णवेळ केंद्रीय राजकारणामध्ये सहभागी होणार. यामुळे उत्तर प्रदेश विधानसभा विरोधी पक्षनेतेपदी कुणाची वर्णी लागते याकडे आता सर्वांचंच लक्ष. जम्मू काश्मीरच्या सेदा गावामध्ये दहशतवाद्यांकडून गोळीबारामध्ये 1 ते 2 नागरिक जखमी झाल्याची माहिती. भारतीय सैनिकांकडून एका दहशतवाद्याला कंठस्नान. उत्तर भारतामध्ये उष्णतेची लाट कायम. अनेक भागामध्ये 40 ते 45 अंश सेल्सिअस इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद.